एक मोठी महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। देशातील दोन मोठ्या बँकांवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे। खरं तर 1.5 कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला। एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या दोन बँकांना आरबीआयनं दंड ठोठावलाय। नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँक एचडीएफसी आणि पंजाब अँड सिंध बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। केवायसी नियमांचे पालन न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, तर पंजाब अँड सिंध बँकेला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि आर्थिक समावेशन मार्गदर्शक तत्वांची माहिती न दिल्याबद्दल 68 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मीनाक्षी, महत्त्वाची बातमी आहे, त्या आरबीआयनं दोन महत्त्वाच्या बँकांवर ही कारवाई केलेली आहे। निश्चितच आपण पाहतोय की आरबीआयने आता दोन बँकांना दंड ठोठावलेला आहे। कोट्यवधी रुपयांचे हे दंड आहे। आपण पाहतोय की केवायसी नियमांचं पालन न केल्यामुळे हे संपूर्ण एचडीएफसी असेल या बँकेला जे आहे 75 लाख रुपयांचं दंड जे आहे ते ठोठावण्यात आलेला आहे। तर पंजाब अँड सिंधी बँकेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आणि आर्थिक समावेश मार्गदर्शक तत्वांची माहिती न दिल्याबद्दल देखील 60 लाख रुपयाहून अधिकचा दंड जो आहे तो ठोठावण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आता हा संपूर्ण आरबीआयने ह्या दोन्ही बँकांवरती कारवाई केलेली पाहायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आरबीआयच्या वतीनं देशातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई आता समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।